नाशिकमधील बातमी बघण्यापूर्वी जयंत पाटील सध्या बोलतायत, आपण तिकडे जाऊया। असं आहे की महाविकास आघाडीत अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आहे आणि आज नाही आहे, अनेक वर्ष आम्ही सगळे एकत्रित काम करणारे कार्यकर्ते इथं बसलेले कुणीही वेगळ्या विचाराचे नाहीत। अजित घोरपडे सरकार तिथं आहेत, सुरेश पाटील आहेत, आर.आर. आबांचं या ठिकाणी विशेष मी उल्लेख करेन की आर.आर. आबा असल्यापासून आमचं या जिल्ह्यात आम्ही इथं बसलेले सगळे, कदाचित कोणी इकडे तिकडे असेल पण इथं बसलेले सगळे यांचं या जिल्ह्यावर कायमचं प्रभुत्व होतं आहे। मला आनंद आहे की आर.आर. आबांच्या पश्चात पुन्हा एकदा या जिल्ह्यावर आमचं सगळ्यांचं मिळून प्रभुत्व आहे। मी कुठल्या एका पक्षाचं नाव यासाठी घेत नाही की आम्ही सगळे एकसंघपणाने काम करतो। राज्याचा प्रश्न आहे गॅस टंचाई, रस्त्यावर उत्तर दिले पण देवेंद्र फडणवीस सांगतात की गॅस टंचाई कुठेही नाही आहे, पण लोक रस्त्यावर कसे उतरले आणि गॅसचा तुटवडा कसा झाला। मला वाटतं की जिल्हा परिषदेची निवडणुकीत आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडून आलेले आहेत, त्या विषयाच्या पेक्षा वेगळा विषय मी विधानसभेच्या प्रांगणात मांडलेला आहे, त्यामुळे त्यावर वेळ घालत नाही। पण मी आपल्यामार्फत सांगली जिल्ह्यातल्या जनतेला हा विश्वास देऊ इच्छितो की मागे 4 वर्ष प्रशासक राजवट होती, त्यामुळं अनेक अनुत्तरित प्रश्न राहिले असतील। खास करून सांगली जिल्ह्यातल्या खेडेगावातल्या पाणी पुरवठ्याचा, ग्रामीण पाणी पुरवठ्याचा प्रश्न बऱ्याच गावात अडचणीचा आहे आणि त्या प्रश्नासाठी आम्ही आमची जी नवीन निवडून आलेले सगळे नवनिर्वाचित सदस्य विशेष कष्ट करतील आणि त्या ग्रामीण पाणी पुरवठ्या योजनांमध्ये लक्ष घालतील। त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण हा विषय आम्ही सगळ्यांनी मिळून या जिल्ह्यात। तर जयंत पाटील बोलत होते आणि त्याचा संदर्भ होता सांगली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीबद्दल। मिशन लोटसला चकवा देत सांगलीच्या जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे। सांगली जिल्हा परिषद अध्यक्षपदी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संगीता पाटील विराजमान झाल्यात, तर उपाध्यक्षपदी विश्वजित कदमांचे भाचे ऋषिकेश लाड यांची वर्णी लागली आहे। निवड प्रक्रियेवेळी शिवसेनेचे 2 सदस्य सभागृहात गैरहजर होते, तर राष्ट्रवादीच्या 2 सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिला। मात्र अखेर 34 मतं मिळवत संगीता पाटील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।